मित्रांनो, आज आपण आलो होतो पुणे वडकी येथील एका पॅरामेडिकल कॉलेजला. ऐकलं कानिफनाथांच्या मंदिराबद्दल आणि मनात उत्सुकता निर्माण झाली. मग केलं सर्च, आपलं कॉलेज ते किती अंतर आहे आणि त्यातल्या त्यात लक्षात आलं की हा ट्रेक आहे, गड चढायचा आहे. मग काय हाऊस, त्यात पडला पाऊस. मग शोधलं तर इथे गाड्या पार्क होतात. आम्ही कॉलेजमधूनच पायी निघालो आणि चढायला सुरुवात केली. हे आम्ही सगळं गुगलवर सर्च केलं, मॅप्सवर सर्च केल्यानंतर कळलं की अंतर आहे जवळजवळ 2.5 किलोमीटर कॉलेजपासून. मग काय केली सुरुवात. हे बघा, असा एकंदरीत रस्ता, असं चढायला सुरुवात केली. मित्रांनो, चढताना एका ठिकाणी फारच अवघड अशा प्रकारचा टेक होता. खूप भला मोठा दगड आणि त्या दगडाला धरून धरून चढायचं होतं. बाकी रस्ता व्यवस्थित आहे, फक्त उतरताना थोडी काळजी घ्यायला लागते. दगड झिजून झिजून त्यांची वाळू तयार झालेली आहे आणि बहुतेक आमच्या देखत 2-4 जण पडले. आम्ही काळजी घेतली. हे बघा, आत्ता बघा चढतोय. असेच 2-1 पॉइंट आहेत आणि ते चढताना मात्र काळजी घ्यावी लागते. मला तर मात्र जास्तच काळजी घ्यावी लागली. मग बघा कसं चढतोय ते. आपला ट्रेकिंगचा ग्रुप आहे शंभू सह्याद्री ट्रेकर्स. आम्ही सगळे सदस्य, त्यांच्यापैकी असणारे देवकाते सर हे आपल्या सोबत आहेत. शंभू सह्याद्री ट्रेकरचे सदस्य. ऊन होतं, उन्हामध्येच चढत होतो. वर पोहोचल्यानंतर मात्र मनस्वी आनंद झाला, गारवा वाटला दृश्य पाहूनच. बघा, नवनाथांपैकी असणारे एकनाथ म्हणजे कानिफनाथ, हत्तीच्या कानातून त्यांचा जन्म झाला आणि म्हणून त्यांना कानिफनाथ म्हटलं जातं. आणि इथे बाजूला असणारी धुनी, अखंड धुनी, अविरहितपणे ती जळत असते आणि म्हणून तिला अखंड धुनी म्हणतात. त्याच्यानंतर आपल्या सोबत आज सोबत असणारी जी काही सगळी मंडळी आहे त्याच्यापैकी हा जय भावार्थे आणि हा ओमकार, ओम्या, ही बाहेरची मंडळी आहे. दुसरी मंदिर बघा मित्रांनो, खूपच सुंदर आहे. खूपच मस्त अशा प्रकारचं, सुंदर अशा प्रकारचं असणारं हे मंदिर. आणि या मंदिराचं एक विशेष तुम्हाला सांगायला मला आवडेल मित्रांनो. हे असणारं छोटीशी मंदिरामध्ये दर्शनासाठी घुसण्याची जागा. बघा मित्रांनो, कसं घुसावं लागतं ते. असं सरळ काही जाता येत नाही. अंगावरचे कपडे काढावे लागतात, बनियान सुद्धा काढून ठेवावी लागते आणि घुसावं लागतं. तिरकं झाल्याशिवाय जाता येत नाही. आणि या मंदिराचं एक विशेष असं, किती जाडा माणूस असू दे तो बरोबर घुसतो आणि बरोबर येतो. आतमध्ये 4-5 माणसं फक्त उभी राहू शकतात, एवढीच आतमध्ये जागा आहे. बघा, शूटिंग करू देत नाहीत. मी गपचूप मागे उभा राहिलेलो आहे, मंदिराच्या बाहेर आहे आणि बाहेरून झूम करून ही शूटिंग केलेली आहे. मी सुद्धा कपडे काढले आणि दर्शन घेतलं, पण त्यावेळेची काही शूटिंग करता आली नाही. मला पाहून देवकाते सर घाबरले होते. आतमध्ये गेलो, बाहेर नाही आलो. मग मला पाहून मी जर जाऊ शकतो तर त्यांना धीर आला नाही. भांडे सर जाऊ शकतात म्हणजे मी जाऊ शकतो. मग त्यांनी काढले कपडे आणि घुसले दर्शनाला. गेल्यासारखं मनामध्ये दर्शन घेतलं, गेल्यासारखं मनामध्ये दर्शन घ्यायचं होतं, दर्शन घेतलं. त्याच्यामुळे मनस्वी आनंद झाला. अजून बघा, इथे हे आहेत 4-5 सुंदर सुंदर अशा प्रकारची दगडाची मंदिरं. हे आहे कालभैरव मंदिर याच्यामध्ये. त्याच्यानंतर आणखी बाजूला आहेत काही मंदिरं, ती छोटी छोटी मंदिरं आपण पाहूया. इथे आहे विठोबा रखुमाई यांचं मंदिर. त्याच्यानंतर इथे आहे मातेचं मंदिर, हनुमंतरायांचं मंदिर, अशी छोटी छोटी असणारी मंदिरं. मित्रांनो, हे आहे शिवशंकरांचं मंदिर आणि हे आहे हनुमंतरायांचं मंदिर. खाली उतरून दर्शन घ्यावं लागतं, पुन्हा वर चढावं लागतं. बघा, बाजूला साईट सीइंग आपण जे म्हणतो ते पण खूप सुंदर आहे. साईट सीन्स बघा, पूर्ण पुन्हा आपल्याला इथनं पाहायला मिळत आहे. पूर्ण पुणे शहराचा परिसर वरून दिसतो आपल्याला या डोंगरावरून. खूपच सुंदर, मनमोहक, खूप सारा गार वारा असतो. किती ऊन असलं तरी इथे गार वारा असतो. खूप छान वाटतं वर गेल्यानंतर. खूप सारी दुकानं सुद्धा आहेत. इथली भेल सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. आम्ही भेल घेतली, खाल्ली, मस्त मजा वाटली. थंड मस्तपैकी एवढ्या उन्हाचे चटके बसतात आणि थंड असणारं पाणी सुद्धा घेतलं. इथं आहे, ही होती आपण पाहिली आता पालखी. पालखीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर बघा, पायऱ्या चढाव्या लागतात वर. इथे सुद्धा वर पोहोचल्यानंतर हे बघा कशा पायऱ्या आहेत. देवकाते सर उतरले. हनुमंतरायांचं मस्त एक सुंदर चित्र आहे आणि ही खालची असणारी सगळी दुकानं. अंजीर पण मित्रांनो खूप छान मिळतात इथे. हे बघा, नवनाथांचं असणारं पूर्ण देखावा. त्याच्यानंतर मग सगळं पाहिल्यानंतर उतरलो खाली. बघा मित्रांनो, उतरताना किती काळजी घ्यावी लागली. वजन आहे,
पडलो तरी एकाचे दोन होतील, कुठे डोक्याला ताप करता. मग आपला हात धरत धरत उतरलो. उतरल्यानंतर मग मात्र जेव्हा खाली सपाटी लागते तेव्हा मात्र मग काय धावायला हरकत नाही. मग धावत धावतच उतरलो. चढायला लागला एकंदरीत 40 मिनिटं, उतरायला लागला अर्धा तास. म्हणजे काय खूप मोठासा ट्रेक नव्हता, एक आपला एकविरा आहे किंवा जेजुरीला चढतो अशा प्रकारचा ट्रेक. मस्त छान वाटलं. सकाळी लवकर निघायला हवं होतं पण उठलो उशिरा, त्याच्यामुळे गेलो सुद्धा उशिरा. उतरताना आला होता देवकाते सरांचा फोन, पण तो काही उचलता आला नाही कारण की मी हात टेकून उतरत होतो. मस्तपैकी उतरताना सुद्धा साईट सीइंग आपण पाहू शकतो. यानंतर आम्ही काही क्लिक केलेले तिथले फोटोज पाहूया. धन्यवाद. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे नवीन ट्रेकची किंवा एखादा एज्युकेशनल व्हिडिओ. धन्यवाद.